नमस्कार. स्कॉलरशिप मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारती कडून संस्था निवड सुरू झालेली आहे. क्लासेसची निवड तुम्ही करू शकता. हा व्हिडिओ एमपीएससी राज्य सेवेसाठी जी मुलं एलिजिबल आहेत म्हणजे मेरिट लिस्ट किंवा वेटिंग लिस्ट या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. भारती एमपीएससी राज्य सेवेसाठी क्लास कसा निवडावा म्हणजे स्टेप वाईज प्रोसेस सांगतोय मी. त्यानंतर क्लासेसची लिस्ट पण तुम्हाला दाखवणार आहे. ती बघा आणि मग तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स दिलेला आहे. जे बाकी असतील त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो कसली अडचण असेल तर तुम्ही 7722039009 या स्कॉलरशिप मित्राच्या ऑफिशियल नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट मला करू शकता. 7722039009. हे डिस्क्लेमर. सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही फॉर्म लॅपटॉपवर भरताय, डेस्कटॉपवर भरताय किंवा मोबाईलवर भरताय हे महत्वाचं आहे. जर तुम्ही फॉर्म लॅपटॉपवरती भरत असाल किंवा डेस्कटॉपवरती भरत असाल तर गुगलवरती सर्च करा सीपीटीपी बार्टी. आणि जर तुम्ही मोबाईलवरती भरत असाल तर वरच्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट असतात तिथं जाऊन डेस्कटॉप मोड ऑन करा आणि मगच तुम्ही फॉर्म भरू शकता. तर सीपीटीपी बार्टी हे गुगलवर तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला सीपीटीपी होम बार्टी ही पहिलं जे दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं लॉग इन वरती क्लिक करून तुमचं जे इयर आहे ते 2526 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रजिस्टर ईमेल आयडी टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुमचे सगळे डिटेल दिसेल, फुल नेम, पीआरएन, ईमेल, मोबाईल नंबर, हे जे तुमचे डिटेल्स आहेत त्या सगळ्या डिटेल्स दिसतील. आणि वर स्कीम अँड कोर्सेस नावाचा एक टॅब दिसेल त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळे कोर्सेसची नावं दिसतील आणि ज्या कोर्सला तुम्ही पास झाला आहात तिथं ग्रीन कलर मध्ये अप्लाय हिअर असं दिसेल आणि बाकी कोर्सेसला तुम्हाला नॉट एलिजिबल असं दिसेल. जर तुम्ही हे अप्लाय हिअर वरती क्लिक केलं की तुम्हाला आर यू शुअर नावाचा हे एक विंडो दिसेल. त्यामध्ये प्लीज कन्फर्म युअर कोर्स स्कीम सिलेक्शन वन सिलेक्टेड इट कॅनॉट बी चेंज. म्हणजे जर विद्यार्थ्यांचं जर 2-3 कोर्सेससाठी सिलेक्शन झालं असेल आणि तुम्ही एकच कोणता ना कोणता तर एकच कोर्ससाठी प्रेफरन्स द्यायचा आहे तर त्यावेळेस ते विचारतं कन्फर्म करा. मग येस कन्फर्म इट वरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला सगळ्या क्लासेसची लिस्ट दिसेल आणि सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी जर प्रेफरन्स तुम्हाला दिला असेल यावेळेस तर इग्नाइट अकॅडमी बिंदास निवडावा असा क्लास, विद्यार्थ्यांचा विश्वास म्हणजे इग्नाइट अकॅडमीचा क्लास. तर इग्नाइट अकॅडमीला प्रत्येकाने प्रेफरन्स देऊ शकता. तुम्ही प्रायोरिटी 1 तुम्ही बिंदास पण इग्नाइट अकॅडमीला देऊ शकता कारण महेश पाटील सर असणार आहेत या ठिकाणी लेक्चर. महेश पाटील सरांचे, सचिन ढवळे सरांचे, यशवंत सराट सरांचे आणि संपूर्ण टीम अप्पा आत्मर सरांच्या नोट्स या सगळ्या गोष्टी इथं असणार आहेत. त्यासोबत प्रत्येकानं हा प्रेफरन्स एक इग्नाइट अकॅडमी दिल्यानंतर बाकीच्यासाठी 2, 3, 4, 5 असा देऊ शकता. आणि नंतर फ्रीज द ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यावरती क्लिक केल्यानंतर एक ओटीपी तुमच्या ईमेलला जाईल आणि दुसरा ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरला जाईल. इथं ओटीपी 2 टाकू शकता तुम्ही. आणि स्पेशली इथं अंडरटेकिंग मुलांकडून घेतलंय. मुलांना तुम्ही कुणालाही टॅब मागू नका, कोणत्या संस्थेला पैसे मागू नका आणि तसं जर केलं तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तेव्हा मी स्ट्रिक्टली सांगतो कुणीही कुठल्या क्लास कडून पैसे टॅब मागू नका आणि कुठली संस्था तुम्हाला देऊ शकणार नाही. जर त्यांनी दिलं तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यानंतर तुमचं ट्रेनिंग सेंटर फ्रीज होऊन जाईल आणि नंतर तुम्हाला असे ज्या सिक्वेन्सने तुम्ही क्लासेस निवडले म्हणजे इग्नाइट अकॅडमी तुम्हाला 1 नंबरला दिसेल आणि बाकी क्लासेसची लिस्ट पण दिसेल. नंतर डाउनलोड एक्नॉलेजमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती पीडीएफ दिसेल ज्यामध्ये हे सगळ्यांचं क्लासेसची नावं लिस्ट वाईज असतील आणि इग्नाइट अकॅडमी 1 नंबरला असेल. बिंदासपणे राज्यसेवेसाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमी निवडू शकता. त्यांच्या संपर्क क्रमांकावरती कॉल करू शकता. त्यानंतर 19 जानेवारी ही शेवटची तारीख असणार आहे प्रेफरन्स द्यायसाठी. आज 16 तारीख आहे. प्रत्येकाने प्रेफरन्स देणं सुरू करा. आज उद्यामध्ये प्रेफरन्स देऊ शकता. तर आता कोणकोणते सुरू आहेत युपीएससी, एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससी एमईएस, जेएमएफसी, ग्रुप बी अँड सी, नंतर बँकिंग, पोलीस भरती आणि एसएससी या सगळ्यांचे प्रेफरन्स बार्टीचे सुरू आहेत. आरटी, टीआरटी आणि सारथी यांचे अजून सुरू झालेले नाहीत. तर विद्यावेतन जे काही ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. तर राज्यसेवेच्या मुलांसाठी मी परत सांगतो तुम्ही बिंदासपणे इग्नाइट अकॅडमी निवडू शकता. आणि टीआरटी, बार्टी, आरटी, सारथी, महाज्योती महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचा आणि महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समता जात नव महाराष्ट्र निश्चित घडेल. धन्यवाद. टीआरटी, बार्टी, आरटी आणि सारथी. धन्यवाद.